जायचं होतं आम्हाला इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात काहीतरी इलेक्ट्रिक गोष्टी घेण्यासाठी आणि आम्ही आलो होता डायरेक्ट कपड्याच्या दुकानात काहीतरी कपडे घेण्यासाठी। आता सगळा काय गोंधळ चालू आहे तर चला बघूया। तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉग मध्ये। तर दुपारी मी झोपेलच होतो तर लगेच तेजस भाऊचा कॉल आला, चल म्हणे आपल्याला संभाजीनगरला जायचंय, थोडं अर्जंट काम आहे। म्हटलं चल, म्हटलं भाऊ मग, आणि हो म्हटल्या लगी भाऊ लगी घराच्या समोर। म्हटलं आता तोंड हातपाय तर दुधे, म्हटलं नाही तर असंच नेतो काय, म्हटलं आता तर लगेच फ्रेश होऊन मग निघालो आम्ही दोघं पण। आणि खरंच जर म्हटलं तर भाऊची स्पीड आणि गाडीचा काटा अजून पण मॅच नाही झालेला, कारण की भाऊ एवढी गाडी पळवतो ना की कॉम्पिटिशनच नाही। आणि खरं जर म्हटलं तर एक टाइमला मीच विचार करतो आज मैं मर गया भैया। क्यों मर गया? कोई को मत बोलाना, नहीं मैं तो चल। मेरे घर पे चलो। आणि त्याच्यानंतर फायनली मग आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीनगरला। आणि इथं आल्याच आम्ही आलो डायरेक्ट पैठण गेट मध्ये। आता इथं आल्यावर मला वाटलं की इथं आम्ही काहीतरी इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी घेण्यासाठी आलो। आता इथं आल्यावर हे भाऊ घेऊन गेले मला डायरेक्ट कपड्याच्या दुकानामध्ये। एक टाइमला मीच विचार करायला लागलो, म्हटलं करायला आलो होतो काय, करतो काय। आणि इथं आल्यावर मला कळलं की इथं पनीरसाठी आपल्याला एक कपडा घ्यायचा होता। आणि कपडा घेतल्यानंतर मग आम्ही आलो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये। आता इथं आल्यावर आम्ही किती हजाराची खरेदी करतो मी सांगेल तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये, त्यासाठी लवकरात लवकर लाईक करून फॉलो करून घ्या।